सत्यवान आता वहिनीचा इंडियातील मान मिळलाच आहे या सत्यवान ना इंडिया सर्वांनी उभं राहायचं आहे त्यांच्या हाताला लावत आपल्याला हा नीट निघाला ठीक पैसे द्या वाटी मोड द्यावर वाटी मोड सुधारण जाते कोट म्हणा परत हा Thank you.
देवाला
तुला भवानी तुला दैवत खंडेराया सुख समाधान द्या सांभाळ करा लोकांना फुल्या नका सणानंदाचा लहान आनंद देवा सावका सुखदा होती देवा मुलगा घेऊन बोलू देवा खंडेराया मला जय वल्ला आणि मंदिरचा पाया पडा.
जातो नाहीतर भक्ताच्या डोक्यावर डोंगरासारखं वजा असतं. आज करू उद्या करू महिन्यानी वर्षांनी 2 वर्षांनी 4 वर्षांनी 10 वर्षांनी करू 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 म्हणता म्हणता म्हातारा होतो म्हणले, फार म्हातारा होत होतो. देवाचं कार्य घडत नाही म्हणले. का घडत नाही? माणूस संसारामध्ये एकदा पडला की त्याला देवाच्या अजिबात होत नाही म्हणले. माणसाला काय सगळं माझं, काय काय माझं घर माझं, दार माझं, गाडी माझी, बायको माझी, शेती माझी, संसार माझा, सगळं माझं त्या माझं. भाडे वजन. माणसाने जन्माला येताना काही आणलं नाही. जाताना काय घेऊन जायचं नसतं. जोपर्यंत माणसाच्या देहामध्ये आत्मा आहे तवर माणसाने भजन पूजन कथा कीर्तन जागरण गोंधळ 5 पट धर्म करायचा. मुखाने म्हणले देवाचं हरिनाम घ्यायचं, संसार करता कर्मार्थ करायचा, गरज आपल्या देहाचा उद्धार होतो. नाहीतर आपला देह असं म्हणले उधारीवर. मग गोंधळी बा हा गोंधळ पाठीमागे राहिलं काय होतंय? घरात गोंधळ, दारात गोंधळ, शेती शिवारी गोंधळ, सगळ्या कुटुंबाचा गोंधळ होतो. पहिला गोंधळ होता. नवरा बायकोचा जुडी जुडी गोंधळ होतो. कसला डिशिम डिशिमचा. सगळ्यापासून हसले बरं का ते पाहिजे लांब ओय! ऐक ना, नवरा बायकोचा गोंधळ सभागृहाचा गोंधळ पसंत पडत नाही. असा पहिला गोंधळ नवरा बायकोचा. गप बसा कालवा लागला. दुसरा गोंधळ सासू सुनाचा हा. तो फार मोठा हो. पारंपरिक. पारंपरिक. सुनबाई दारात तर सासूबाई दारात. सासूबाई दारात तर सासूबाई दारात तर सुनबाई चिकन तिसरा गोंधळ जावं जावाचा. गल्लीपासून दिल्लीपर्यंत. चौथा गोंधळ भावा भावाचा. आपल्याचा. असा संपूर्ण कुटुंबाचा गोंधळ होतो. तोच गोंधळ नाहीसा करण्याचा संगमाचा असा 5 नामाचा 1 तास गोंधळ करायचा. म्हणजे आपल्या घराघरातला संसार प्रपंच कुटुंबातला गोंधळ बाहेर जातो. घरामध्ये कुटुंबामध्ये सुख शांतता समाधान पैसा पैसा माणसामध्ये माणूस राहतं. ठरल्या कामाला यश येतं. नाही ती वेळ माणूस लागत नाही. मग तुम्ही आम्ही गोंधळ करतो देवाला नाही. उपकार आहे का? कारण 33 कोटी देवांना हा गोंधळ चुकला नाही म्हणले. सत्युगामध्ये 33 कोटी देवांनी 9 दिवस जगदंबेचा गोंधळ केला. पण आपल्या मानव लोकांना हा गोंधळ करावा लागला. आता आपल्याला गोंधळ घालायचा काही कारण नाही म्हणले. याच्यात बरोबर का? अजिबात नाही. पुढे द्वापर युगामध्ये धर्मराजांनी 5 पांडवांनी गोंधळ केला. या कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गोंधळ केला. आई जगदंब भवानी प्रसन्न झाली. हो. हातामध्ये भवानी तलवार दिली. त्या तलवारीच्या जोरावर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्थापना केली. म्हणून आज आपण काय म्हणतो जय भवानी जय शिवाजी. ऐक नाही म्हणून म्हणजे असा शिवाजी महाराज नसते तर काय झाला असतं? आपला हिंदू धर्म टिकला नसता. हा. तसं साधू संतांनी सुद्धा गोंधळ गोंधळ केला. केली. साधू संत कोणते? कोणते? जगाचे जगत खोबाराया त्यांनी सुद्धा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गोंधळ केला. देहाचा केला संबळ केला. मुखाचे हरिनाम अंधाकडाचे डाळ केले. त्यांनी गोंधळ कसा कसा केला? घातला. आरे आम्ही म्हणले गोंधळी गोंधळी गोंधळ गोपाळाच्या मेळी. आमचा म्हणले घालावा गोंधळ वाजा म्हणले हरिनामाचा संबळ. पाच मंडळी घालाची तुमच्या म्हणले गोंधळाला यो. राम क्रोध बकरा मारा तुला म्हणले रुक्माईच्या वरा. तिथे म्हणले हिशोबाचे राऊळ तुला म्हणले तुकोबाचा गोंधळ. गीतांतरा गोंधळी जाऊया. आजकालचा नाही. हो देवाधिकांना साधू संतांना हा गोंधळ चुकले नाही. तुमच्या आमच्या सारख्या मानवाला चुका अजिबात चुकणार नाही. देवा पुढे माणूस वाला पाचोळा तशी भवानी जगदंबा आली आली. तशी म्हणले जिल्हा सातारा तालुका बसली काळूबाई. मांढरची काळूबाई शेती म्हणले. मग आता सगळ्यांनी मोठ्या आवाजात म्हणायचं येळकोट म्हणायचं बरं का सगळा आनंदाचा येळकोट येतो. काही भक्त आणि आत्माने म्हणून काय म्हणलेलं आहे असे त्या बळ्या भक्ताने खंडेरायाला काय मागितलं म्हणून कुलस्वामी खंडेराया भक्ताच्या या आग्रहासाठी आणि नवसाला पाळतो या खंडेराया नवसाला पाळतो या आणि पाळतो या खंडेराया हाकेला लावतो या. आणि भक्ताने हात मारले देव
देवाला काय काय म्हणतात? म्हणतात? माझी विनंती जा मला सांगा. कशा देवचं उपकार असं करतात? देवा देवा तुमची सेवा नाही घडली कधी. गुंतलो प्रपंच. बालपणी गेले वेत विषयाच्या नादी. देवा माझं रात्री गौरी झेंडा. गोपाळकडे दिसले जगामध्ये नाव तुमचे प्रचंड. दावणी सवरणाचा घंडा. त्या देवाला हात जुळतो पदर पसरतो देवा येऊ नका रागा. दिवा झोपला सर्व जागा. आतापर्यंत बाया भक्तांचे कुटुंबाचे दिवस झोपले होते. झोपले होते. जेजुरीला आले जागरण गोंधळ पूजाभिषेक केला. मोठा आनंद झाला. आमच्या मान्याने या कुटुंबातल्या प्रत्येक भक्ताच्या जोडीच्या डोक्यावर चौन उतरायची. माझ्या मनाने सर्वांच्या डोक्यामध्ये असं ठेवायचं. काय करू नका बाई. लांबनं आली जेजुरी क्षेत्रात वर उतरायला हाव. काहीतरी मार्ग सांगून द्या. तुळजापूरला गेला अंबाबाईचं जोगवाची तुरीत खंडोबाची वारी. वारी वारी मधुरात वारी. भक्तांच्या पाठीमागचं जिल्हाडी वारी. हाच कार्यक्रम त्यांनी त्यांच्या घरी दारामध्ये केला असता बाई. त्याच्यापेक्षा जास्त मोठा खर्च झाला. आहे की नाही इथं तरी 5-50-100 माणसं घरी आणा तुला 1000 रुपये जिंकले असते. जेवढी असती हा. मोठं अन्नदान केलं असतं. बापास वारीमुळे गंगरी. आहे की नाही जेवायला दारावर घातली असते. घातले असते. इथं काय वशक केलं असतं सकाळी सकाळी. यांचं काही इथं घर नाही. घर नाही. प्रत्येक जोडी त्याचं कुलमुलचं नावाचा उद्धार करायचा. कोण आलं कोण गेलं देवाच्या गावी शब्द गेला पाहिजे. मल्हारवारी अंबाबाईचा जोगवा हा? आपल्या आपल्या संसार प्रपंचातलं बाई मल्हारीची वारी आहे की नाही अंबाबाईचा जोगवा अन्नदानासाठी बाई वागे मंडळ आहे की नाही अन्नदान जागेपुऱ्या जेवणासाठी. ते देखील आपल्याला खातानी मला दिसत राहताय. एक दिवसाची 2 दिवसाची आठवण. सदानंदाचा एक गोल. तुमच्या प्रपंचामधून मल्हारवारी अंबाबाईचा जोगवा दक्षिणा बाई किती घ्यायची? या ना, 500. कमी बोलली कमी बोलली देवाचं जायचं. नाही कमी बोलली आमचा कुटुंब सुखाचा ठेव काही रात्र असेल दूर कर आमच्या कुटुंबावरती छत्र छाया दे एक नदी तुटू दे सहस्रविघ्न हटू दे बघ देवा या तांड्याला कुटुंबाचं कार्य पावन करून घेतो या दारातील रविवारच्या दिवशी जागरण गोंधळ पूजा अभिषेक कडी लंगर तोडता देवा मान्य कर देवा इडापिडा दूर कर देवा कुटुंब सुखाचा ठेव धंद्या पाण्याला येस दे देवा बाळगोपाळ आनंदात नांदू दे पुढच्या वर्षी मुलगा घेऊन बोलव देवा आहे नाही ना अजून आता नवीन आहे मुलगा घेऊन बोलव द्यावा या सुद्धा जोडी नवीनच आहे मुलगा घेऊन बोलू द्या टाकावर खाल्या सदा आनंदाचा याच्यातनं कुठली कुठं सांगा जरा काय याच्यातनं कुठला रिंग तेव्हा पाया पडा तिथं हात लावून नका पाय करा पाया पडा आणि इकडे लक्ष द्या हा लंगर आपल्या दाराचा आपण घरी तोडला त्याला 2.5 मीटर कापड पोशाख टावेल टोपी नारळ सगळं आपण झाकून घेतो आपण काही तर आणत नाही तुमच्या तांडेल कुटुंबामध्ये परिवारामध्ये सगळ्यात मिळून तिथं दक्षिण ठेवायची कडीची ही देवकडी तुमच्या देवाऱ्यात पुजाई द्यायला लागते कडी घरी नेली दह्या दुधाने गंतराने अभिषेक करून ते देवाऱ्यात स्थापना करायची काय सगळ्या कुटुंबामध्ये आनंदाने लक्षण ठेवायची भक्तांना माहिती आहे सगळ्या कुटुंबाची आरती करा.
आहे